नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. चला तर आज बनवणार आहोत फिश फ्राय. तर बघूया फिश फ्राय बनवण्यासाठी साहित्य. तर बघा इथं मी 250 ग्रॅम फिश घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. तर बघा मॅरिनेट करण्यासाठी मी इथं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर एक 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला फिश फ्राय मसाला घ्यायचा आहे. तर बघा इथं मी फिश फ्राय मसाला घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक साधारण अर्ध्या लिंबूचा रस लागेल. तर हे आपण सगळं घेतलेलं आहे साहित्य. आता इथं बघा हा लिंबाचा रस घातलेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्या फिशला सगळीकडं लावून घ्यायचं आहे. तर बघा हा असा मसाला आपला तयार आहे. आता आपण हा फिश घेतलेला आहे. तर हा असा सगळ्या बाजूंनी आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. तर बघा जे फिशला मधी कटसुद्धा दिलेले आहेत त्याच्यातसुद्धा हा मसाला गेला पाहिजे आणि आपल्याला हे फिश एक 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत. तर हा आपण सगळा मसाला असा व्यवस्थित लावून घेऊया. तर दोन्ही बाजूनी मसाला व्यवस्थित लावून घेऊया. तर आपल्याला हा फिश मॅरिनेट करण्यासाठी एक 15 ते 20 मिनिट लागतील. तर बघा हा आपला पहिलाच फिश आहे. ह्याला व्यवस्थित मसाला लावून घ्या. नंतर दुसऱ्याला सुद्धा असाच मसाला लावून घ्यायचा आहे. तर बघा जे कट दिले होते त्याला पण आपण आतपर्यंत मसाला लावून घेऊया. तर बघा इथं आपण ह्या दोन्ही फिशना आपण चांगला मसाला लावून घेतलेला आहे. आता काय करूया तर हे 15 मिनिटासाठी झाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. आता आपण काय करायचं तोपर्यंत की इथं मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यात घालायचं आहे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर बघा इथं मी साधारण एक पाव चमचा लाल तिखट घालणार आहे. तुम्ही इथं लाल तिखट कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता बघा ह्याच्यात ज्या लाल तिखटमध्ये गुठळ्या होत्या ह्या त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यात फिश याच्यात बुडवून घ्यायचं आहे. म्हणजे फिशला हे वरून या रव्याचं आवरण घालायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे रवा आणि लाल तिखट मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला फिश फ्राय करण्यासाठी तवा ठेवायचा आहे. तर बघा मी हा तवा तापत ठेवलेला आहे. तर हा तवा चांगला तापू द्यायचा आहे आणि त्याच्यात तेल घालायचं आहे. तेल पण चांगलं गरम झाल्यानंतर आपण फिश फ्राय करायला सुरुवात करूया. तर आता तेल चांगलं तापू देऊया. तर मी एक मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता आपण बघूया की फिश रव्यात कसे डीप करायचे तर बघूया. तर बघा हे असं फिशला सगळ्या बाजूनी रवा चांगला लागला पाहिजे. तर अशा पद्धतीने उलट-सुलट करत आपल्याला हे फिश रव्यात बुडवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित फिश कवर झालेलं आहे रव्यात. तर बघा पूर्णपणे फिशला रवा लावलेला आहे. आता आपण हा तव्यात सोडून भाजून घेऊया. तर बघा आता तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण हा फिश काय करूया उचलूया आणि जे तेल तापलं होतं त्याच्यात सोडून देऊ. तर बघा इथं तेल चांगलं तापल्यामुळे आपला फिश पण असं तेलात टाकल्या बरोबर बुडबुडे यायला लागलेत. तर बघा एक 3 ते 4 मिनटं हा फिश आपल्याला एका बाजूनी परतवून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं तर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे. म्हणजे काय होईल तर आपला रवा करपणार नाही. तर हा आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे फिश एका बाजूने भाजायला एक 3 ते 4 मिनिट लागतील. आता आपण हा फिश पलटवून बघूया. आता बघूया आपला फिश एका बाजूने भाजलाय काय. तर बघा असं चमच्याच्या सहाय्याने मी उलटून घेणार आहे म्हणजे परतवून घेणार आहे. तर बघा असा छानसा सोनेरी रंग आलेला आहे फिशला. म्हणजे एका बाजूने चांगला फिश आपला भाजलेला आहे.
तर बघा हे खायला अत्यंत चविष्ट असतात. तर असं दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं भाजल्यानंतर आपल्याला हे फिश काढून घ्यायचे. आता हा फिश आपण काढून घेऊया. तर इथं आवाज पण चांगला कुरकुरीत येत आहे. तर आपण हा फिश काढून घेऊया आणि दुसरासुद्धा अशाच प्रकारे भाजून घेऊया. तर बघा इथं मी दुसरा फिशसुद्धा रव्यात डीप करणार आहे. तर बघा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला सगळा रवा भाजून घ्यायचा आहे आणि मगाशी जसा आपण फिश फ्राय केला होता तसाच याला पण फ्राय करून घेऊया. तर बघा हे बघा सगळीकडं कोटिंग झालेलं आहे आता रव्याचं. आता आपण काय करूया तर याला सुद्धा फ्राय करण्यासाठी तव्यात सोडून देऊया. तर बघा फिश तव्यात सोडलेला आहे. हा सुद्धा 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा परतवून घ्यायचा आहे आणि बघा हा फिश फ्राय तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.